आयोजित आजच्या महासत्संगाच्या कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय। मकर संक्रांत दरवर्षी 14 जानेवारीला आपण पाहतो की ज्यावेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवसाला आपण मकर संक्रांत म्हणतो आणि या दिवसानंतर प्रत्येक दिवस हा मोठा होत जातो। आपण देवाला साक्षात पाहिलेलं नाही आहे, पण एक देव असा आहे ज्याला आपण रोज सकाळी दर्शन घेतो आणि त्या देवाला म्हटलेलं आहे सूर्यनारायण, आणि सूर्याची आपली एक वेगळी उपासना पण आहे। मकर संक्रांतीच्या आधी हा सूर्यदेव दक्षिणायनाच्या रूपात फिरत असतो आणि मकर संक्रांतीच्या नंतर हे सूर्यनारायण उत्तरायणकडे वळतात आणि म्हणून शुभ दिवस चालू झालेले असं लोक म्हणतात शास्त्रामध्ये। म्हणून मकर संक्रांतीचा हा जो पर्व आहे हा विशेष आहे। आणि तसेच साधनेतले पण काही पर्व असतात ज्या पर्वावर साधकाच्या साधना आपल्या शिखरावर चरण सीमावर पोहोचलेल्या असतात। जसं उत्तरायण आहे तसं दक्षिणायन आहे, त्याचप्रमाणे साधकाच्या जीवनात पण अशाच प्रकारच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही घडामोडी घडत असतात। साधकाच्या जीवनामध्ये असा कुठलाच पर्व नाही की एकच प्रकारचं त्याचं आयुष्य चालू आहे। या साधकाच्या जीवनात पण ईश्वराने भरपूर संकट टाकलेले आहेत। क्षणाक्षणाला संकट आहे, पावला पावलावर संकट आहे। आणि मला असं वाटतं की ज्याची दीक्षा झाली त्याला साधारण व्यक्तीपेक्षा जास्त चॅलेंजेस फेस करावे लागतात, कारण त्याचा आतून शुद्धीकरणाची प्रक्रिया चालू असते, त्याचा पापक्षय चालू असतो, त्याचे संस्कार क्षय चालू असतात आणि म्हणून साधकाला परीक्षेला जास्त सामोरं जावं लागतं। त्यामुळे साधकाला असा कधी प्रश्न पडला असेल की मी दीक्षा घेतली, मी साधना करतो, तरी माझ्या आयुष्यात समस्या का बरं आहेत, तर साधक एक गोष्ट निश्चित लक्षात घ्या, साधनेचं आणि समस्याचं आपलं खूप जवळचं नातं आहे। पण दीक्षा झाल्यानंतर हा समस्याचा जो पार्ट आहे याच्या वेदना होत नाही, याची जाणीव होत नाही, आणि यालाच म्हणतात गुरुकृपा। त्यामुळे ज्याची दीक्षा झाली नाही तो सांसारिक दुःखाने होरपळून गेलेला आपण पाहतो, पण ज्याची दीक्षा झाली त्याच्या चेहऱ्यावरचं तेज तुम्हाला सांगून देईल की हा निश्चित साधना करतो। ज्या प्रकारे सूर्यनारायण उगवल्यानंतर लख्ख प्रकाश पडतो आणि सूर्याचा अस्त झाल्यानंतर अंधार पडतो, त्याचप्रमाणे साधक जर नियमित साधना करत असेल तर त्या साधकाचा सुद्धा लख्ख प्रकाश पडतो। तो कधी दुःखी, कष्टी, चिंतित, चिंतातूर दिसणार नाही, भयमुक्त जीवन तो जगेल। आणि जो साधना करणार नाही तो दुःखी, कष्टी, भयभीत झालेला आणि चिंतातूर दिसेल, म्हणजे काळोख आहे त्याच्या जीवनात। म्हणून ज्याच्या जीवनात साधनेची नियमितता आहे त्याच्या जीवनात सूर्यप्रकाश आहे, मकर संक्रांत आहे। आणि ज्याच्या जीवनात साधना नाही आहे, नियमितता नाही आहे, त्याच्या जीवनात काळोख आहे, म्हणजे अंधकार आहे। आणि म्हणून आपली वाटचाल जी आहे ही अंधकाराकडून प्रकाशाकडे आहे। गुरुदेवांनी आपल्याला जी दीक्षा दिली त्या दीक्षेचा अर्थच आहे की आपल्या आत्मधला जो काळोख आहे तो काळोख गुरुदेवांनी दूर केलेला आहे। पण याच्यामध्ये एक अडथळा सर्वात मोठा जो येतो ती म्हणजे अनियमितता। ही अनियमितता माणसाला बरीच मागे घेऊन जाते, आणि ज्या ज्या वेळेस आपण सूक्ष्म ध्यानात बसतो त्या त्यावेळेस साधनेतली नियमितता गुरुदेव आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्याला जोपासणूक, त्याची नियमित त्याला खतपाणी घालण्याचं कार्य फक्त आपल्या हातात असते। आणि म्हणून प्रत्येक सूक्ष्म ध्यानाला, प्रत्येक सत्संगाला आपण याची जोपासणूक केली पाहिजे। गुरुपीठाचे जे 3 महत्त्वाचे कार्यक्रम आहेत, गुरुपौर्णिमा, नवरात्री आणि शिवरात्री,
याला प्रामुख्याने हजर राहायला पाहिजे. जसं काही ज्या गोष्टी आहेत त्याला आपण अलगदपणे दूर करतो, मध्यम गोष्टी असेल तर त्याला थोडा जोर लागतो, पण एकदम मोठी गोष्ट असेल तर त्याला जास्त पॉवर लागतो. त्याचप्रमाणे जीवनातले जे जास्त कष्टदायक दिवस आहेत, प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आहेत, त्याला जर आपल्या जीवनातून दूर करायचं असेल तर तुम्हाला या 3 पर्वावर यावं लागेल. शिवरात्री, नवरात्री, गुरुपौर्णिमा पर्व. ज्याची दीक्षा झालेली आहे त्यांच्यासाठी, नवख्या साधकांसाठी नाही आहे. कितीही तुम्हाला घरी कामं असेल तरी प्रयत्न करा की मी शिवरात्रीला गुरुपीठाला कसं जाईल आणि त्या गुरुदेवांच्या त्या भूमीमध्ये माझं साधना कशी होईल आणि तिथे जाऊन मी थोडा वेळ बसेल, याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तुमचं वर्ष खूप सुंदर जाईल. माझा मागच्या 19 वर्षाचा अनुभव सांगतो. शिवरात्री ते शिवरात्री माणसाची ग्रोथ होत असते. जसं आपण आर्थिकदृष्ट्या जर सरकारचे हे पाहिली तर बॅलन्स शीट बनते दरवर्षी 31 मार्च, 31 डिसेंबर. तशी साधकाची जी अध्यात्माची जी बॅलन्स शीट आहे, ती अध्यात्माची बॅलन्स शीट आणि त्याचं क्लोजिंग आणि त्याची नवीन सुरुवात हे महाशिवरात्रीच्या पर्वावर होत असते. कारण तो एक नवीन मकर संक्रांत आपल्या जीवनात त्या दिवशी होत असतो. गुरुदेव त्या दिवशी आपल्या जीवनात शक्तिपाताचा वर्षाव करतात आणि आपल्या शक्तीला तिचा वेग वाढवतात आणि आपल्याला पुढच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला प्रवृत्त करतात. आणि म्हणून आपण जर येत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण आपल्यासोबत किमान 2, 3, 4 लोकांना घेऊन या शिवरात्रीला. कारण शिवरात्रीचं जे ध्यान गुरुपरम पीठावर होत असते त्याचं एक वेगळं महत्व आहे. आपण वैयक्तिक साधना करता करता समजा आपण 2 लोकांच्या साधनेसाठी जर हातभार लावला तर त्या 2 लोकांच्या साधनेचं पुण्य पण आपल्या पदरी पडत असते. कारण ज्यावेळेस आपण एखाद्याला चांगल्या 2 गोष्टी सांगत असतो, त्या चांगल्या 2 गोष्टी दुसऱ्याला सांगत असताना त्या आपल्या आतमध्ये पण सेव्ह होत राहतात. त्यामुळे शब्द खर्च करा. आपण बऱ्याचदा आपल्याला सगळं माहीत असूनही आपण चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत नाही, शेअर करत नाही. शेअर करा, पण कोणत्या गोष्टी, ज्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीला साधनेला चालना मिळेल अशा गोष्टी. अनुभूत्या शेअर करायची गरज नाहीये. म्हणजे एखाद्याला आपल्याला प्रेरणा द्यायची आहे म्हणजे मला असं झालं म्हणून तू कर असं सांगायची गरज नाही. तो जो निद्रिस्त साधक आहे त्याला फक्त जागृत करून गुरुपीठापर्यंत घेऊन या आणि बघा त्याच्या जीवनात किती मोठा बदल होऊ शकतो. आज जे काही आपण दुःखी कष्टी लोक बघतोय, साधना झाल्यावर पण ते दुःखी कष्टी का बरं आहेत? कारण त्यांनी साधनेचा मार्गच अवलंबित केलेला नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता साधनेचा विषय तर बाजूला ठेवतो 2 मिनिटांसाठी, स्वाध्यायावर बोलतो. ज्या साधकाला अजूनही स्वाध्यायाचं महत्व कळलं नाही त्यांच्यासाठी मला एक गोष्ट सांगायची आहे. जितकं साधनेचं महत्व आहे तितकंच किंबहुना जास्त स्वाध्यायाला महत्व आहे. स्वाध्याय काय करते की ज्याप्रमाणे कास्तकार जमिनीमध्ये बीज टाकते आणि बीज टाकल्यानंतर अननेसेसरी जो गवत किंवा तण उगवत असते बाजूला, आणि त्या कास्तकाराने जर त्याचं निंदन केलं नाही, बाजूचं गवत काढलं नाही, तर काय होतंय? ते पीक नष्ट होते. त्याचप्रमाणे आपल्या साधनेमध्ये पण रोज अशा काही गोष्टी उगवतात ज्या आपल्याला त्याची कल्पनाच नसते. आपल्याला माहित नाही की ते असे अननेसेसरी थॉट्स कुठून आले, विचार कुठून आले, या गोष्टी कुठून आल्या, आणि त्याला कापण्याचं कार्य स्वाध्याय करत असते. म्हणजे गुरुगीता आणि शिवमहिमा ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मला जाणून घ्यायचं आहे की या हॉलमध्ये किती लोक नियमित गुरुगीता करतात. त्यांनी हात वरती करतात. नियमित गुरुगीता आणि प्रामाणिकपणे कबूल करतात. नियमित गुरुगीता करणारे पुरुषांमध्ये 4-5च हात आहेत. महिलांमध्ये नियमित गुरुगीता एकदम रोज न चुकता, महिलांमध्ये पण प्रमाण कमी आहे. आता हात खाली करा. आताच मी जे काही तुमच्यासोबत बोलणार आहे त्यानंतर मी हा प्रश्न पुन्हा विचारणार आहे आणि 41 दिवस करून बघा. पुढच्या कार्यक्रमात आपण भेटूया आणि आपली अनुभूती काय ते मला सांगा. स्वाध्यायाचा गुरुगीतेश्वरीचं महत्व मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. जो साधक नियमितपणे सकाळी साधनेनंतर गुरुगीता पठन करतो
त्याचं चित्त 1000 हत्याचं बळ मिळेल इतकी शक्ती त्याच्या आतमध्ये. किती? मी 1000 हत्तीचं बल म्हटलेलं आहे. 1000. आता ही गुरुगीता कशी वाचायची? तर मनातल्या मनात नाही वाचायची, थोड्या मोठ्या आवाजात वाचायची. मनातल्या मनात वाचायची नाही, आसनावर बसायचं, थोड्या मोठ्या आवाजात वाचायची, आरती करायची आणि मग तुम्ही 8 तास 10 तास जे काही काम करायचं ते करा. आणि तो दिवस कसा झाला डायरेक्ट नोंद करून ठेवा. गुरुगीता झाल्यानंतरचा दिवस कसा गेला आणि गुरुगीता न करता दिवस कसा गेला, ह्या 2 डिफरन्स तुम्ही पहा. बघू शकता का? बघू शकता का? अच्छा, असे 8 दिवसाचा प्रयोग किती लोक करू शकतात? 8 दिवस गुरुगीता नियमित हे सांगितल्यानंतर अजूनही हात खाली आहे. अपेक्षा होती की पूर्ण हात वरती येईल. बरं, अजून सांगतो, पूर्ण होईल अजून. असे किती लोक आहेत जे रोज समस्यांनी ग्रस्त आहेत? रोज समस्या आहे कुठल्या ना कुठल्या, सगळ्यांना समस्या आहे. असं किती लोक आहेत त्यांच्या छातीमध्ये थोडी धडधड होते, असं वाटतं की आज खूप जीव घाबरल्यासारखं वाटतंय माझा, असं वाटतं की दवाखान्यात जायला पाहिजे मला. अशा सर्व लोकांसाठी मी एक उपचार सांगत आहे. ज्या वेळेस तुमच्या छातीमध्ये धडधड होते, असं वाटतं की मला दवाखान्यात जायचं आहे, आसन टाका, गुरुगीतेचा पाठ करा, छातीची धडधड कमी होईल. दवाखान्यात जायचं काम पडणार नाही. कशामुळे? गुरुगीतेश्वरीच्या पठणामुळे. आता इतका जर फायदा एका पठणामुळे होत असेल तर मला सांगा काय हरकत आहे? आता याच्यावरती मी सांगतो, गुरुदेवांनी काय सांगितलं होतं की एका साधकांवर प्रचंड संकट आले होते आणि त्याची केस कोर्टात गेली आणि ती बेल म्हणजे निकालावर लागणार होती. गुरुदेव म्हणाले ठीक आहे, तुझ्यावर मोठं संकट आलेलं आहे, तू 3दा गुरुगीता कर. मोठं संकट आलंय म्हणजे गुरुगीता किती वेळा? 3 वेळा करायचं म्हणजे तुझं मोठं संकट. आणि तो मला आठवते, तो साधक गुरुदेवांकडे धावत आला तिथून काही दिवसानंतर. निकाल लागल्यानंतर गुरुदेव, निकाल माझ्या बाजूने लागला, मला कोर्टातून सुट्टी झाली. म्हणून गुरुदेव म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा विसरला असेल. प्रत्येकाच्या घरात गुरुगीता आहे, पण गुरुगीता कुठे ठेवली आहे आपण? पडलेली आहे धोका. त्याला झटका, त्याला सोबत ठेवा. प्रवासाला गेले, प्रवासात गुरुगीता करा, पण रोज करा. आणि म्हणून म्हटलेलं आहे, नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दयाजवळ, नारायण हरी नारायण. अहो, आपली झोळीच फाटलेली आहे, आपण करणार तरी काय? गुरुदेवांनी खूप टाकलेलं आहे आपल्या पदरामध्ये, पण आपली सगळं चाललंय मातीत. दीक्षा दिलेली आहे ती साधना नियमित होत नाही. गुरुगीतेश्वरी दिलेली आहे ती आपली नियमित होत नाही. आता शिवमहिम्नाबद्दल बोलतो. शिवमहिम्ना स्तोत्र हे असं स्तोत्र आहे, या स्तोत्राचं पठण जर तुम्ही झोपाच्या आधी जर केलं तर निद्रा समाधी स्थिती, रात्रीची झोप ही झोप न राहता समाधीची स्थिती आपल्याला मिळत असते. म्हणून झोपेच्या आधी जर तुम्ही शिवमहिम्ना स्तोत्राचा पाठ केला तर बघा किती चमत्कार होऊ शकतात जीवनात. आणि म्हणून साधनेसोबत स्वाध्यायाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून मकर संक्रांतीच्या या पर्वावर आपण एक संकल्प करूया की साधनेसोबत मी स्वाध्यायाची पण जोड देईन. जर तुम्ही साधनेसोबत स्वाध्यायाची जर जोड दिली तर तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम भेटू शकतात, असा माझा दावा आहे. आणि तुम्ही उद्यापासूनच करून बघा. स्वाध्यायाचा जो प्रयोग आहे हा उद्यापासून करून बघा. या स्वाध्यायावर मला अजून काही बोलायचं आहे, पण ते आजच्या याच्यात बोलणार नाही. जर आपण त्याला नियमित केलं तर मी महाशिवरात्रीच्या पर्वावर निश्चित बोलेल की गुरुदेवांनी याच्याबद्दल अजून काय सांगितलेलं आहे. कारण सगळ्याच्या सगळं जर तुम्हाला आज सांगितलं आणि तुम्ही त्याला फॉलो केलं नाही तर सांगून फायदा होत नाही. आम्हाला गुरुदेवांच्या जवळ राहता राहता सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती झाल्या होत्या. बरेच वर्ष त्या गोष्टी आम्ही सुद्धा फॉलो केल्या नाही. ते पण मला कबुली जबाब द्यायचा आहे तुमच्यासमोर. पण गुरुदेवांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या काही गोष्टी आम्हाला कळल्या. स्वाध्यायाच्या विशेषतः त्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण स्वाध्याय नियमित चालू करा. सोबतच महाशिवरात्रीचं जे पर्व आहे, या महाशिवरात्रीच्या पर्वाला आपण विशेष महत्व द्या.
आपला वेळातला वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा, कारण अशा पर्वावरच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला भरपूर लाभ होत असतो. आपली साधनेतली नियमितता, आपल्या साधनेमध्ये जी खंडित झालेली साधना आहे ती खंडित झालेली साधनेला पण बळकटी प्राप्त होत असते. त्यामुळे आपली साधना नियमित व्हावी अशा आशयाने हा शिवरात्रीचा पर्व अतिशय महत्वाचा आहे. मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो की आजच्या मकर संक्रांतीच्या या पर्वावर आपली साधना अशीच उत्तर आपल्या साधनेची प्रगती व्हावी आणि अखंडित साधनेसोबत स्वाध्याय याची जोड देऊन आपल्या जीवनाचा आपण मंगल कराल अशी मी आशा बाळगतो. जय गुरु.